Hello dear students, this is Akshata Kirpekar. I welcome you to my YouTube channel. In today's video, we are going to learn about modern periodic table. Students, in the previous videos, we have learned about the different classifications made by different scientists, just like Newlands, Dobereiner and Mendeleev. In all the three classifications, the main basic criteria was atomic mass of the element, and on the basis of increasing order of atomic mass, all the scientists classified the elements into periodic table. Now this is the next attempt made by a scientist Henry Moseley in 1913. या आधी आपण जे पिरियॉडिक टेबल्स बघितलेले होते, न्यूलँड्स ऑक्टेव, डोबेरायनर्स ट्रायड्स अँड मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, या सगळ्यामध्ये बेसिक क्रायटेरिया काय होता की एलिमेंट्स अरेंज केलेले होते इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. बट हेनरी मोसले जेव्हा एक्सरे ट्यूब्सवरती रिसर्च करत होता तेव्हा त्याला असं दिसून आलं की ॲटॉमिक मासवरती प्रॉपर्टीज डिपेंड करत नाहीत, तर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ठरतात त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती, नंबरवरती, की ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. वाईल स्टडिंग ऑन एक्सरे ट्यूब, मोस्टली फाउंड दॅट ॲटॉमिक नंबर डिसाइड्स द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स अँड नॉट ॲटॉमिक मास. मग त्यानं काय केलं, जे एलिमेंट्स होते त्यांची अरेंजमेंट त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे केली, अँड देन ही कन्स्ट्रक्टेड धिस पिरियॉडिक टेबल विच इज कॉल्ड ॲज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यानं सगळे नोन एलिमेंट्स ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केल्यानंतर त्याला असं दिसून आलं की एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज देखील ॲटॉमिक नंबर जसं जसं चेंज होत जातोय तसं तसा बदलत जात आहेत आणि एका ठराविक इंटरवलनंतर त्या प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत. आणि या ऑब्झर्वेशनवरती त्यानं एक लॉ तयार केला विच इज कॉल्ड ॲज मॉडर्न पिरियॉडिक लॉ. इट स्टेट्स दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. स्टुडंट्स, या आधी आपण जो मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ बघितलेला होता त्या लॉमध्ये देखील याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसेल की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मास. इथे ॲटॉमिक नंबर आहे, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास आहे. सो ह्या पद्धतीनं कंपॅरिझन करून दोन्हीही लॉज तुमच्या लक्षात राहायला तुम्हाला इझी पडेल. Okay, so this is the introduction of modern periodic table. Now let us see the structure of modern periodic table. Students, इथे तुम्हाला हे दिसतंय ते मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे की ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत ते त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज केलेले तुम्हाला दिसतील. इथे सर्टन तुम्हाला जे रोज दिसत आहेत आणि काही कॉलम्स दिसत आहेत. ज्या काही हॉरिझॉन्टल रोज आहेत या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना पिरियड्स असं म्हणायचं. इथे तुम्हाला एकूण 7 पिरियड्स दिसतील, वेरॅज जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हणायचं. इथे टोटल 18 ग्रुप्स हे प्रेझेंट आहेत. आलं लक्षात? हॉरिझॉन्टल रोज, पिरियड्स, व्हर्टिकल कॉलम्स, ग्रुप्स. आता या पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला एक 2 सिरीज तुम्हाला दिसत आहेत, दॅट इज लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. या 2 सिरीज काय आहेत तर तुम्ही पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर 7 जर ऑब्झर्व केलं तर 6th पिरियडमध्ये बघा 57 to 71 हे एलिमेंट्सचे जे नंबर आहेत ॲटॉमिक नंबर ते एलिमेंट्स येतात लॅन्थेनाइड सिरीजमध्ये, वेरॅज 7th पिरियडमध्ये जे 89 to 103 ॲटॉमिक नंबर असणारे एलिमेंट्स आहेत ते येतात ॲक्टिनाइड सिरीजमध्ये. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे एलिमेंट्स मेन पिरियॉडिक टेबलमध्ये का नाही प्लेस केले, का बॉटममध्ये प्लेस केले. त्याच्यामागे 2 रिझन्स असे सांगता येतील की
जर या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आपण 6th आणि 7th पिरियडमध्ये इन्क्लूड केल्या असत्या तर हे दोनच पिरियड्स खूप लेंग्दी झाले असते की जे अननेसेसरी होतं. शिवाय अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजमधल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजमध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो एकदम मायनर असा डिफरन्स आहे आणि ह्या दोन कारणांच्यासाठी ह्या दोन सिरीजना आपण पिरियॉडिक टेबलच्या बेसला प्लेस केलेला आहे. सो इथे टोटल 118 एलिमेंट्स अरेंज केलेले तुम्हाला दिसतील इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ओके, so next is 4 blocks in the modern periodic table. Here you can see the elements arranged in groups and periods. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ॲटॉमिक नंबर प्रमाणे एलिमेंट्सची अरेंजमेंट या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये केलेली आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजेच इलेक्ट्रॉनचा नंबर. इलेक्ट्रॉन्स एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये किंवा ज्याला आपण शेल म्हणतो त्या शेलमध्ये प्रेझेंट असतात ॲटमच्या भोवतीनं. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सो इलेक्ट्रॉनचा नंबर हा किंवा याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ॲटमचं डिसाईड होत असतं, इजंट इट. आणि म्हणून हे जे पिरियॉडिक टेबल आहे त्याचा बेसिस काय आहे तर एलिमेंट्सचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो हे जे 4 ब्लॉक्स आहेत ते 4 ब्लॉक्स ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवरती फॉर्म केलेले आहेत. त्यापैकी जो फर्स्ट ब्लॉक आहे दॅट इज एस ब्लॉक, याच्यामध्ये ग्रुप्स 1 and 2 येतात. त्यामध्ये असणारे एलिमेंट्स येतात ज्यांना आपण लाईट मेटल्स असं म्हटलं आहे. त्यानंतरचा येतो डी ब्लॉक ज्याच्यामध्ये ग्रुप्स 3 पासून 12 पर्यंतचे असणारे ग्रुप्स येतात, ज्या एलिमेंट्सनाच हेवी मेटल्स ऑर ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पी ब्लॉक जो आहे त्या पी ब्लॉकमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते येतात ग्रुप नंबर 13 पासून ग्रुप नंबर 18 पर्यंतचे असणारे ग्रुप्स. इथे ह्या टेबलमध्ये 13च्या ऐवजी 14 असा नंबर दिला आहे, सो तुम्ही त्या पद्धतीने वाचा पुढे 13 to 18. ओके, नाव नेक्स्ट इज एफ ब्लॉक जे पिरियॉडिक टेबलच्या बेसला असणारे लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज येतात. So these are the 4 blocks of modern periodic table. Now if you can see in the P block there is a black dotted zigzag line is shown. This zigzag line represents metalloids. Metalloids means जे एलिमेंट्स मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज दाखवतात. सो ह्या झिगझॅग लाईनच्या अलॉंग असणारे जे एलिमेंट्स आहेत ते आहेत मेटॅलॉइड्स. त्याच्या लेफ्ट साईडला असणारे जे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे मेटल्स येतात, वेरॅज त्या झिगझॅग लाईनच्या राईट साईडला असणारे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटल्स आहेत. अंडरस्टूड? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 4 ब्लॉक्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. नाव जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं हे पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारे फॉर्म केलेलं आहे. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप्समध्ये आणि पिरियड्समध्ये कसं कसं चेंज होत जातं ते आपण बघूया. कोणत्याही एलिमेंटची पिरियॉडिक टेबलमधली पोझिशन ही त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवरती डिसाईड केली जाते की तो एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये असणार, कोणत्या पिरियडमध्ये असणार, एटसेट्रा. आता इन केस ऑफ पिरियड्स you can see a regular gradation in properties from left to right. म्हणजे काय, पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाताय एका स्पेसिफिक पिरियडमध्ये तर त्या पिरियडमधल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला एक ठराविक पद्धतीनं होणारा चेंज हा दिसतो. फॉर एक्झाम्पल इथे सेकंड पिरियडमध्ये आपण बघूयात. सेकंड पिरियड स्टार्ट्स विथ लिथियम अँड एंड्स विथ निऑन. ओके, आत्ता मी सांगितलेल्या सेंटेन्सनुसार सेकंड पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना म्हणजेच लिथियमकडून निऑनकडे जाताना प्रॉपर्टीजमध्ये एक ठराविक ग्रेडेशन दिसून येईल आणि जे जवळजवळचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी दिसून येईल,
वेअर ॲज जे दूरचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स दिसून येईल. म्हणजेच लिथियम आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी तुम्हाला दिसतील. लिथियम आणि निऑन यांच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्सेस तुम्हाला दिसून येतील. अंडरस्टूड? पिरियडमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये ह्या पद्धतीनं चेंजेस दिसून येतात. वेअर ॲज जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असतात. का सिमिलर असतात ते आपण बघणारच आहोत. आता लक्षात ठेवा, पिरियड्समध्ये प्रॉपर्टीज चेंज होत जातात, वेअर ॲज ग्रुपमध्ये प्रॉपर्टीज सेम असतात. आता आपण बघू ग्रुप वाईज आणि पिरियड वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होत जातं. जसं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये असतात त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात. त्याच्या मागचं कारण आपण बघूयात. एलिमेंट्स आता इथे बघूयात आपण फर्स्ट ग्रुपमध्ये सगळीकडे तुम्हाला 1, सेकंड ग्रुपमध्ये 2, इकडे 3, 4, 5, 6 आणि 7, 8 हे नंबर्स लिहिलेले दिसतील. हे नंबर्स म्हणजे काय आहेत तर त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सच्या आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स की ज्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो त्यांचा नंबर आहे. म्हणजेच जे एलिमेंट्स ग्रुप नंबर 1 मध्ये आहेत त्यांच्यामध्ये 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जे एलिमेंट्स ग्रुप नंबर 2 मध्ये आहेत त्यांच्यामध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, जे एलिमेंट्स ग्रुप नंबर 13 मध्ये आहेत त्यांच्यामध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अँड सो ऑन. ओके. आता आउटर शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरतीच त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ठरत असतात. तो एलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करणार की ॲक्सेप्ट करणार हे कशावरती ठरतं तर त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या नंबरवरून. सो सेम ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर सेम असतो आणि त्यामुळंच त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण सेम असतं आणि म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. जसं की ग्रुप नंबर 1 मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांना अल्कली मेटल्स म्हणतात की ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे. ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सना अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतात की ज्यांची व्हॅलन्सी 2 आहे. ग्रुप नंबर 17 मध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांना हॅलोजन्स म्हणतात की ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मे बी की ग्रुप नंबर 1 ची पण व्हॅलन्सी 1 आहे आणि 17 मध्ये असणाऱ्या एलिमेंटची पण व्हॅलन्सी 1 कशी काय. तर इथे डिफरन्स येतो तो म्हणजे व्हॅलन्सीवरती असणाऱ्या चार्जचा. याआधी आपण शिकलेले आहे की जेव्हा इलेक्ट्रॉनच्या आउटर शेलमध्ये 4 पेक्षा लेस इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 पेक्षा लेस इलेक्ट्रॉन्स असतील तेव्हा तो एलिमेंट इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. When there are more than 4 electrons in the outermost shell, then that element accepts electron, and when there are 4 electrons in the outer shell, then it shares electrons. त्यामुळं जेव्हा आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे तेव्हा ते इलेमेंट काय करतं इलेक्ट्रॉन डोनेट करतं आणि डोनेट केल्यानंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. व्हेअर ॲज इन केस ऑफ हॅलोजन्स त्यांच्या आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ते इलेमेंट्स काय करणार स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं त्यांच्यावरती मायनस चार्ज येणार आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी ही -1 असणार आहे. सो दिस इज ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नाव नेक्स्ट इज पिरियड्समध्ये हे कॉन्फिगरेशन कसं चेंज होत जातं बघूया. Change in valency varies with electronic configuration. Now, आता जसं सांगितलं तसंच इथे पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे चेंज होत जातं. आता हे यातलं महत्त्वाचा पॉईंट काय आहे बघा की सेम पिरियड अँड सेम नंबर ऑफ शेल्स अँड डिफरंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगते बघा. इथे परत आपण एक्झाम्पल म्हणून सेकंड पिरियडच घेऊया की ज्याच्यामध्ये लिथियमपासून सुरुवात होते. काय आपलं सेंटेन्स आहे की सेम पिरियड देन सेम नंबर ऑफ शेल. ओके. आता बघा सेकंड पिरियड आहे आपला. पिरियड नंबर किती आहे सेकंड पिरियड. या सेकंड पिरियडमध्ये असणारे एलिमेंट्सच्या
शेल्स जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक एलिमेंटमध्ये 2-2च शेल्स आहेत. ओके, म्हणजेच काय, पिरियड नंबर 2 आहे. सो त्या जे एलिमेंट सेकंड पिरियडमध्ये आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये 2 शेल्स असणार आहेत. जे एलिमेंट्स फर्स्ट पिरियडमध्ये आहेत जसं की हायड्रोजन आणि हेलियम, त्यांच्यामध्ये तुम्हाला एकच शेल दिसून येईल. 3 जो थर्ड पिरियडमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला 3-3 शेल्स दिसत आहेत. 4 चौथ्या पिरियडमध्ये जे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये 4 शेल्स असणार अँड सो ऑन. म्हणजेच पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल विच इज फिलिंग. एखादं एलिमेंट ज्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहे तेवढ्याच नंबर ऑफ शेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे मी जर असं म्हटलं की एखाद्या एलिमेंटमध्ये 6 शेल्स आहेत, इट मीन्स तो एलिमेंट 6th पिरियडमध्ये प्रेझेंट आहे. जर एलिमेंट 7th पिरियडमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये 7 नंबर ऑफ शेल्स असणार. हे लक्षात आलं सगळ्यांच्या. पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होत जातं हे अगदीच व्यवस्थित लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट, पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं जसं बदलत जातं तशा तशा प्रॉपर्टीज पण बदलत जातात आणि त्या एका ठराविक प्रॉपर्टीज नंतर त्या परत परत रिपीट होतात. याला म्हणायचं पिरियॉडिक ट्रेंड्स. रेग्युलॅरिटी इन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप्स अँड पिरियड्स, त्याला म्हणायचं पिरियॉडिक ट्रेंड्स. प्रॉपर्टीज ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये एका ठराविक पॅटर्नने बदलत जातात. दिस इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक ट्रेंड्स. असे एकूण 3 ट्रेंड्स आपण बघणार आहोत. त्यापैकी फर्स्ट ट्रेंड आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी जे आपण शिकलेले आहे ऑलरेडी, इट इज द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ द एलिमेंट. ॲटमच्या आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती त्याची व्हॅलन्सी ठरते. आता ही व्हॅलन्सी ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये कशी चेंज होत जाते ते बघूयात. जसं आपण ह्याच्या आधी डिस्कस केलं, जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये आहेत त्यांची व्हॅलन्सी सेम असते कारण त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन असतात. सो हे लक्षात ठेवायला इझी आहे. सेम ग्रुप सेम व्हॅलन्सी. आता पिरियड्समध्ये ही व्हॅलन्सी कशी चेंज होत जाते बघूयात. हे स्पेसिफिकली आपण सेकंड आणि थर्ड पिरियड्सच्या बाबतीत बघतोय की या 2 पिरियड्समध्ये व्हॅलन्सी 1 to 4 अशी आधी इन्क्रीज होत जाते अँड देन इट डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0 ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. सेकंड आणि थर्ड पिरियड्समध्ये जसं आपण लेफ्ट टू राईट जात जातो तशी तशी व्हॅलन्सी आधी 1 ते 4 अशी इन्क्रीज होते अँड देन 4 to 0 अशी डिक्रीज होते. इथं मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते. आता इथे हा लिथियम हा सेकंड पिरियड आहे आणि सोडियम ज्याच्यात आहे तो थर्ड पिरियड आहे. आत्ताचं सेंटेन्स आपल्याला काय सांगतंय की जसं जसं तुम्ही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात आहे तशी तशी व्हॅलन्सी आधी 1 to 4 इन्क्रीज होती आहे. आता इथे बघा लिथियमच्या बाबतीतच बघा, लिथियमच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ह्याची व्हॅलन्सी 1 आहे. बेरिलियमच्या आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स सो त्याची व्हॅलन्सी 2. बोरॉनच्या आउटर शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्सी 3. कार्बनच्या आउटर शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स सो व्हॅलन्सी 4 इन्क्रीज झाली 1 to 4. आता बघू 4 to 0 कशी डिक्रीज होत जाते. नायट्रोजनमध्ये बघा आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत सो इट विल ॲक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. मग व्हॅलन्सी म्हणजे काय असते? डोनेट केलेल्या किंवा ॲक्सेप्ट केलेल्या इलेक्ट्रॉनचा नंबर. इथे याने 3 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले म्हणून ह्याची व्हॅलन्सी 3 झाली. ऑक्सिजनने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2. त्यानंतर फ्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला सो फ्लोरीनची व्हॅलन्सी 1. आणि लास्ट एलिमेंट जे आहे निऑन त्याच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत सो इट इज ऑलरेडी स्टेबल म्हणून तो इलेक्ट्रॉन डोनेट पण करणार नाही आणि ॲक्सेप्ट पण करणार नाही आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती? 0. सो हा ट्रेंड जो आहे याला म्हणायचं पिरियॉडिक ट्रेंड. ह्याच्यामध्ये काय झालं? व्हॅलन्सी पहिल्यांदी 1 to 4 इन्क्रीज झाली देन 4 to 0 डिक्रीज झाली. ओके.
So this is the first periodic trend, that is valency. Then next is atomic size. ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटम किती लहान किंवा किती मोठा हे कशावरती ठरतं, तर त्या ॲटमच्या रेडियसवरती. ॲटॉमिक रेडियस मीन्स व्हॉट? इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द आउटर मोस्ट शेल. ओके, ॲटमचं जे सेंटर आहे ते सेंटर आणि त्या ॲटमची आउटर शेल ह्यांच्यामधलं डिस्टन्स, त्याला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस. ही ॲटॉमिक रेडियस पिकोमीटर या युनिटनं मेजर केली जाते. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर हे त्याचं कन्व्हर्जन आहे. ओके, आता ही ॲटॉमिक रेडियस आणि साईज हे ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये कसे चेंज होत जातात बघूया. फर्स्ट ऑफ ऑल पिरियड्समध्ये ॲटॉमिक रेडियस कशी चेंज होत जाते बघू. त्यासाठी परत हा टेबल थोडासा पहिले आपण ऑब्झर्व करूया. यामध्ये अगेन आपण सेकंड पिरियडच कन्सिडर करूयात. लिथियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियमच्या आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 5 अँड सो ऑन. ओके, आता काय होतंय बघा, मगाशी जे सांगितलं तेच आपण बघतोय थोडंसं वेगळ्या व्ह्यूने. आता लिथियममध्ये टोटल इलेक्ट्रॉन 3 आहेत, बेरिलियममध्ये पण आता 4 झाले. नंबर ऑफ शेल्स सगळीकडे सेम आहे, दॅट इज 2. ते सेकंड पिरियडमध्ये आहेत ना, सो त्यांच्यामध्ये शेल्स हे सगळीकडे सेम आहेत. इलेक्ट्रॉन्स मात्र एक एक इन्क्रीज होत जात आहेत जसं आपण लेफ्ट टू राईट जातोय. आता बघा, इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन्सवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. सो देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन बिटवीन प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. आता जसं जसं इलेक्ट्रॉनचा नंबर वाढतोय तसं तसं त्या ॲटममधले प्रोटॉनचा पण नंबर वाढणार, कारण त्या दोन्ही नंबर इक्वल असतात. याचाच अर्थ काय, लिथियममध्ये जेव्हा 3 इलेक्ट्रॉन्स आहेत असं आपण म्हणतो, बेरिलियममध्ये 4 इलेक्ट्रॉन्स झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स वाढले, प्रोटॉन्स वाढले, म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज वाढला आणि चार्ज वाढल्यामुळं त्या दोघांच्या मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातो जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जातोय. आणि त्यामुळं काय होतं, ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसकडं जास्त अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं काय होत जातं, ॲटमचा साईज हा कमी कमी होत जातोय. सो इन केस ऑफ पिरियड्स ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲटॉमिक साईज गो ऑन डिक्रीजिंग. आलं लक्षात? परत एकदा सांगते, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जात आहेत. जसं जसं इलेक्ट्रॉनचा नंबर वाढणार तसं तसा प्रोटॉनचा पण नंबर वाढणार अँड देअर इज इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज अँड देअर फॉर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इन्क्रीजेस, की ज्याच्यामुळं इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसकडं जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतात, की ज्याच्यामुळं ॲटमचा साईज कमी होत जातो. इलेक्ट्रॉन्स वाढत गेले की ॲटॉमिक साईज काय होत जाणार, कमी कमी होत जाणार, सेम शेलमध्ये वाढत गेले तर. ओके, सो सेकंड पिरियडमधला सगळ्यात मोठा ॲटम जर मी तुम्हाला विचारला तर कुठला असणार आहे, लिथियमचा. आणि त्यातला सगळ्यात लहान ॲटम कुठला असणार आहे, तर निऑनचा. का? कारण निऑनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, की जे 2 शेल्समध्ये आहेत. लिथियमकडे 3च इलेक्ट्रॉन्स आहेत 2 शेल्समध्ये. सो निऑनचा ॲटम हा लहान असणार आणि लिथियमचा ॲटम हा कंपॅरेटिव्हली मोठा असणार आहे. सो दिस इज द पिरियॉडिक ट्रेंड of atomic radius in periods. Now in case of groups what happen, again first group कडे चला, हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम हे 3 एलिमेंट्स आहेत इथे आपल्याला दिसत आहेत फर्स्ट ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झालेले दिसत आहेत. येस, हायड्रोजन इज हॅव्हिंग 1 शेल, लिथियम इज हॅव्हिंग 2 शेल्स, sodium is having 3 shells. So as we are going from top to bottom in the group,
number of shells are increasing. As the number of shell increases, the distance between outer shell and the nucleus also increases. बघा, ॲटॉमिक रेडियस जर हायड्रोजनची कन्सिडर केली तर ती लहान आहे. ॲटॉमिक रेडियस म्हणजे आउटर शेल आणि न्यूक्लियस ह्यांच्यामधलं डिस्टन्स. लिथियमची हायड्रोजनपेक्षा मोठी आहे रेडियस, सोडियमची लिथियमपेक्षा मोठी आहे. मग रेडियस वाढली की ॲटॉमिक साईज पण वाढणार. इजंट इट? सो इन केस ऑफ फर्स्ट ग्रुप आपण टॉप टू बॉटम जसं जाताना बघतोय तर सगळ्यात लहान ॲटम असणार हायड्रोजनचा, त्यापेक्षा मोठा लिथियमचा, त्यापेक्षा मोठा सोडियमचा आणि सगळ्यात मोठा सीझियमचा. का मोठा? कारण टॉप टू बॉटम जाताना प्रत्येक ग्रुपमध्ये नवीन नवीन शेल्स ॲड होत जात आहेत की ज्याच्यामुळं ॲटमचं न्यूक्लियस आणि आउटर शेल यांच्यामधलं डिस्टन्स हे वाढत जातं आहे अँड हेन्स ॲटॉमिक साईज ऑल्सो इन्क्रीजेस. सो ॲटॉमिक साईज लक्षात कसं ठेवणार? पिरियड्समध्ये डिक्रीज, ग्रुप्समध्ये इन्क्रीज. आलं लक्षात? नाव नेक्स्ट. द नेक्स्ट पिरियोडिक ट्रेंड इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. स्टुडंट्स, मेटल्सची टेंडन्सी काय असते? तर मेटल्स हे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात आणि नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला असणारे सगळे मेटल्स होते आणि राईट साईडला असणारे सगळे नॉन मेटल्स होते. आता बघा, जेव्हा मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात तेव्हा त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. इजंट इट? डोनेशन केलं की पॉझिटिव्ह चार्ज आला, ॲक्सेप्ट केलं की निगेटिव्ह चार्ज आला. सो मेटल्स बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स दे फॉर्म अ कॅटायन विच इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. मेटल्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन फॉर्म होतात. मेटलच्या या टेंडन्सीला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रॉन्स डोनेट करून पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे मेटलची त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. व्हेअरॅज नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात आणि ॲक्सेप्ट केलं गेल्यामुळं दे फॉर्म निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स कॉल्ड ॲज ॲनायन्स आणि नॉन मेटलच्या ह्या टेंडन्सीला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके. आता हा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ग्रुपमध्ये कसे चेंज होत जातात बघूयात. आत्ता जे डिस्कशन आपण केलेलं होतं ॲटॉमिक साईजशी रिलेटेड, तेच डिस्कशन इथे देखील आपल्याला कंटिन्यू करायचं आहे की ग्रुपमध्ये जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातोय नवीन नवीन शेल्स ॲड होत जात आहेत की ज्यामुळं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. इजंट इट? म्हणजे ॲटम मोठा मोठा होत जातोय. आता ॲटॉमिक रेडियस वाढल्यामुळं आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स आणि सेंटरमधले प्रोटॉन्स यांच्यामधलं डिस्टन्स वाढलं. आता जसं आपण मॅग्नेटचं इमॅजिन करा, मॅग्नेटमध्ये जसं जसं आपण लांब जात जातो तसं तसं त्याच्यामधला अट्रॅक्शनचा फोर्स जो आहे तो कमी होत जातो. इजंट इट? सिमिलरली प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामधलं डिस्टन्स जर वाढत गेलं तर त्यांच्यामधला असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक होत जाणार. बरोबर? सो इलेक्ट्रॉन्स वीकली बाउंड होतात विथ द प्रोटॉन्स की ज्याच्यामुळे ते इझिली रिमूव्ह होऊ शकतात. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनमधला फोर्स कमी झाला ना अट्रॅक्शनचा. सो इलेक्ट्रॉन्स आर इझिली डोनेटेड. मग इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची ॲबिलिटी कुणाची? मेटल्सची. सो ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक साईज वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन्स जे आहेत आउटर शेलमधले त्यांच्यामधला आणि प्रोटॉन्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो की ज्याच्यामुळं इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जातात अँड हेन्स टॉप टू बॉटम जाताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? इन्क्रीज होतात. ओके. बघा, ॲज वी गो डाऊन द ग्रुप, ॲज न्यू शेल्स आर ॲडेड, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट शेलमधले, which lowers the nuclear charge and force of attraction.
अंतर वाढलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला, त्यामुळं इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जातात आणि म्हणून ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात. ओके, आता बघू पिरियड्समध्ये काय होत जातं. इन केस ऑफ पिरियड्स, मगाशी परत जे आपण लॉजिक लावलं होतं तेच इथे देखील यूज करायचं आहे की पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात, त्यामुळं त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो आणि इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जात नाहीत. ते न्यूक्लियसकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट झाल्यामुळे ते इझिली लूज होत नाहीत आणि त्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर्स ज्या आहेत पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होत जातात. आलं लक्षात. मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये असताना टॉप टू बॉटम इन्क्रीज होतात, वेअर ॲज पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होतात. म्हणजेच जर पिरियडच्या बाबतीत विचार करायचा झाला, सेकंड पिरियड आपण जर बघितला तर ह्याच्यामध्ये लिथियमची मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक जास्त असणार आणि निऑनची मेटॅलिक कॅरेक्टर ही लेस असणार. म्हणजेच ह्यातला लिथियम हा मेटल असणार, वेअरएज निऑन हे नॉन मेटल असणार. आलं लक्षात. सो दिस इज द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता जसे आपण ट्रेंड्स हे एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये बघितले, तसा एक स्पेसिफिक ट्रेंड आपल्याला हॅलोजन फॅमिलीमध्ये देखील दिसून येतो. हॅलोजन फॅमिली दॅट इज प्रेझेंट इन द 17th ग्रुप ऑफ द पिरियॉडिक टेबल. यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, या सगळ्या एलिमेंट्सचा जनरल फॉर्म्युला आहे X2. एक्सच्या जागी त्या एलिमेंटचा सिम्बॉल घातला की यांचा फॉर्म्युला तयार होत जातो. तसं जसं की फ्लोरीनचं असेल F2, क्लोरीनचं Cl2, ब्रोमीनचं Br2 एटसेट्रा. त्यानंतर हे जे हॅलोजन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये टॉप टू बॉटम जाताना आपल्याला त्यांच्या फिजिकल स्टेट्समध्ये असणारं ग्रेडेशन दिसून येतं. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीचे जे फ्लोरीन, क्लोरीन हे एलिमेंट्स आहेत ते गॅशियस स्टेटमध्ये दिसून येतील. ब्रोमीन हे लिक्विड आहे, आयोडीन हे सॉलिड स्टेटमधला हॅलोजन आहे. सो देर इज अ ग्रेडेशन इन द फिजिकल स्टेट्स ऑफ द हॅलोजन्स व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन द 17th group. Okay, so this is about the halogen family gradation. Now this is again a summary of all the whatever we have studied. Modern periodic table, it was designed by Henry Moseley in 1913. Atomic number हा basic criteria होता. Then properties of elements are periodic function of atomic number हा त्याचा law आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर आपण बघितलं की ज्याच्यामध्ये 7 पिरियड्स येतात, 18 ग्रुप्स येतात. देर आर 4 ब्लॉक्स कॉल्ड ॲज S, P, D and F which are formed on the basis of electronic configuration of elements. Then in case of groups, same group elements are having same properties, and in case of periods, period number belong to the shell number. जसं की फर्स्ट पिरियड असेल तर त्या एलिमेंट्समध्ये 1 शेल असणार, सेकंड पिरियड असेल तर 2 शेल्स असणार अँड सो ऑन. त्यानंतर आपण बघितल्या ट्रेंड्स इन पिरियॉडिक टेबल. त्यातली फर्स्ट ट्रेंड आपण बघितली व्हॅलन्सी, जी ग्रुप्समध्ये सेम असते. सेम ग्रुप असेल तर त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी ही सेम असते. वाईल इन केस ऑफ पिरियड्स व्हॅलन्सी ही चेंज होत जाते. दुसरी ट्रेंड बघितली आपण ॲटॉमिक साईज, की जी ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना इन्क्रीज होत जाते आणि पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होत जाते. अँड द थर्ड ट्रेंड जी आहे इट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं. वेअर ॲज पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. सो दिस इज ऑल अबाउट मॉडर्न पिरियॉडिक टेबल. इथे हा आपला चॅप्टर संपतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.